काही राजकीय बातम्या। राष्ट्रवादीत ऐक्य टिकवण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढे येत आहेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची नाराजी आपण सगळे ऐकत होतो, त्यांच्याशी त्या चर्चा करणार आहेत। पक्षांतर्गत विसंवाद दूर करण्यासाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे। नेत्यांमधील गैरसमज मिटवण्यासाठी सुनेत्रा पवार मध्यस्थी करणार आहेत। येत्या आठवड्यात आमदारांशी संवाद साधून त्या अडचणी सोडवणार असल्याचं समजतंय। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, राष्ट्रवादीमध्ये प्रसन्न सर, खरं तर या सगळ्याची सुरुवात जी आहे ती झाली गुवाहाटीमधल्या हेमंत बिस्वा शर्मा या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपासून। कारण जाताना सुनेत्रा पवार यांच्यासोबत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही एकत्र होते विमान प्रवासामध्ये। मात्र येताना त्यांनी वेगवेगळा प्रवास केला। त्या रात्री दोन्ही नेत्यांनी तिथं भेट घेतलेली होती। मग मुंबईत आल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही शरद पवारांना भेटले। या सगळ्याचा जर अर्थ काढायचा झाला तर शरद पवारांची भेट घेऊन एक प्रकारे दबाव टाकायचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्यावर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी केलेला होता। आणि दुसरीकडे पार्थ पवार यांची तक्रार केल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। कारण पार्थ पवारांना सध्या खासदार देण्यात आलेल्या राज्यसभेची आपल्याला माहिती आहे। आणि पार्थ पवारांचं जो सहभाग आहे तो वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस पक्षांतर्गत, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे। कुणी स्पष्टपणे त्यावर बोलायला तयार नाही। मात्र आता ही बैठक घेऊन सुनेत्रा पवार या खरं तर डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण सगळ्या आमदारांशी ते चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर ह्या आठवड्यामध्येच सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्या बोलणार आहेत। आणि त्यानंतर एक बैठक आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते उपस्थित असतील। आणि एक प्रकारचा जो विसंवाद सध्या पाहायला मिळतो किंवा जो गैरसमज पाहायला मिळतोय त्या सगळ्यावर पांघरून घालायचा प्रयत्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या खरं तर करणार आहेत। कारण थेट शरद पवारांची दोन्ही नेत्यांनी भेट घेऊन घेतल्यामुळे त्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। एकंदरीतच शरद पवारांचा रोष पत्करून देखील आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपदी बसवलं किंवा शपथविधीचा जो काही त्या अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर जो काही राजकीय सगळ्या म्हणजे राजकीय जे नाट्य पाहायला मिळालं होतं त्या सगळ्यातून एक जो संदेश आहे तो खरं तर सुनेत्रा पवार यांना द्यायचा होता। आणि तटकरे पटेल असतील हे दोघंही माध्यमांशी मात्र स्पष्टपणे काही बोलायला तयार नाहीत। असा कुठलाही विसंवाद नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते देखील असं म्हणतात की कुठलाही विसंवाद नाही, मात्र हा विसंवाद आहे हे मात्र खरं आहे। त्यामुळे आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सुनेत्रा पवार याच आठवड्यात ही बैठक घेऊ शकतात। त्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्याबद्दलची जी काही चर्चा सध्या आहे राजकीय वर्तुळात ती बंद होते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। संदीप, या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल, कारण आता चर्चा सुरू झालेली आहे राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फुटीची। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।